यंदा काय वारीला जायचं नाही का हो? अहो, सगळ्या गावाला वारीला घेऊन जाणार येतो आणि यावर्षी जायचं नाही म्हणता. कधीपासून वारीला जातो तो? तसं 40 वर्ष झाली बघ. 40ला बी जास्त झाली असते. 5 वर्षाचा असताना बापानं पहिली वारी काढवली आणि त्याच्यानंतर कधी वारी चुकून नाही दिली बघ. आणि यंदा नाही जायचं वारीला. का? कारण विठ्ठल चुकीचा वागला माझ्यासोबत. अण्णा, तुमचं गाव हिंदून झालं असेल ना, जेवण करून घ्या. शेतात जायचे आपल्याला. गाव हिंडायला नव्हतं गेलो. गावातनं कोण कोण वारीत चाललंय ते बघायला गेलतो. तुम्ही जर यंदा वारीला जाणार असाल ना, मी फाशी घेईन, ते बी तुमच्या समोरच. अरे 5 वर्षाचं होतो तेव्हापासून वारीला जातो. यंदा नको चुकवायला. अण्णा, अहो या वारी पायी माझी आई गेली, तरी तुम्हाला वारीला जायचंय का? अहो गेल्या वर्षी ती वारीला गेली, गर्दीत कोण म्हणून गेली, तशी ती परत आलीच नाही. तुम्हाला नाही गमायचंय आम्हाला. म्हातारी गेल्याचं दुःख मला पण आहे. त्यामुळेच मी वारीला चाललोय. विठ्ठलाच्या दर्शनाला नाही, त्याला जागीच राहिला का माझी सावली का म्हणून नेली तू. तो पोरा दर्शनाला नाही, पण त्याच्यासोबत भांडायला मला जाऊ दे. आणि तुम्ही जर वारीला गेलात ना, तुमच्याच घरात तुम्हाला घेणार नाही. अहो तुम्हाला कसं समजत नाही, देवाला जर एवढी काळजी असते ना, त्यांनी माझी आई नसते नेली. अहो ही वारी करून काहीच उपयोग नाही अण्णा. खरं पोरा, अरे वारी करून काय बी उपयोग नाही. तरी सुद्धा मला जावं लागेल. विठ्ठलाला नाही, पण तुझ्या आईला भेटायला मला जायचंय. कारण कसं आहे, एकदा का शब्द दिला ना, तो 28 युग पाळावं लागतोय. म्हणून मला जावं लागेल. तुम्हाला जायचंय ना, जा. पण मागे जर आले ना, परत घरात पाऊल नाही ठेवायचं. जा. चंद्रभागा आता आटायाची नाही. उभ्या जन्मात विठ्ठला वारी चुकायची नाही. काय अण्णा, कुठे निघाले? चाललोय वारीला, विठ्ठलासोबत भांडायला. विठ्ठलासोबत भांडायला? दरवर्षी त्याच्या दर्शनाला जाता तुम्ही आणि यावर्षी भांडायला निघाला? काय बिनसलंय का? आता तुला तर माहिती, गेल्या वर्षी माझी बायको वारीला गेली, ती त्यानंच नेली. त्याच्यामुळेच घरचे या वर्षी मला वारीला जाऊ देणं झालं. पण घरच्यांनी हाकलून दिलं तरी चालेल, मी वारीला जाणार, त्याच्यासोबत भांडणार आणि मगच माघारी येणार. अण्णा, जन्म मृत्यू त्याच्या हातात असता तर देव आपल्यात नसता का? ते बी खरे. तसं जर असतं तर देव आज आपल्यातच असता. अण्णा, एक विचारू? विचार की. तुम्ही दरवर्षी वारीला का हो जाता? अरे येड्या, वारीला गेला म्हणजे माणूस आपलं सगळं दुःख विसरून आनंदाने नाचत जातोय बघ पंढरपुराला. कुणालाच आमंत्रण नसलेला जगातला सगळ्यात मोठा सोहळा आहे. मग ते विठ्ठलाच्या दर्शनाला जातात, त्याच्या पुढे आपलं गारणं मानतात. शेतकऱ्याचं राज्य येऊ दे, शेतीसाठी पाऊस पडू दे, असं मागणं देवाकडे मागतात. माझी बायको गेल्यापासून मला वारीलाच जाऊ वाटायला झालं. अण्णा, विठ्ठलावर खूप श्रद्धा आहे तुमची, पण त्याच्याबद्दल मनात राग धरून वारीला जाऊ नका. अहो, जरी तुम्ही रागाने त्याच्यासोबत भांडायला गेलात ना, तरी जगाला सावली देणारी विठू माऊली आहे. त्यामुळे त्याच्याबद्दल मनात राग न धरता वारीला जा, आनंदाने जा.